हे हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम टू नम्रता कॉस्मिक लाईफस्टाईल. कशा आहात सगळेजण? गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर आपल्या राशीचक्रामधली 11वी रास, सेकंड लास्ट रास जी आहे ती कुंभ रास आहे. कुंभ राशीचा जो ग्रहस्वामी आहे तो शनी आहे. म्हणजे ह्याच्या अगोदरची जी रास आहे ती मकर आणि नंतरची कुंभ, म्हणजे या दोन्ही राशीचा जो स्वामी आहे तो शनी आहे. आणि आत्ताच मी मकर राशीबद्दल व्हिडिओ एडिट केला आहे, तर तुमची जर मकर रास असेल तर तुम्ही नक्की तो जाऊन व्हिडिओ बघू शकता. आत्ता आपण कुंभ राशीबद्दल बोलणार आहोत. तर तुमची रास कुंभ असेल तर नक्की हा व्हिडिओ बघा. आणि जर तुमच्या रिलेटिव्समध्ये, फ्रेंड्समध्ये जर कोणी कुंभ राशीचं असेल तर नक्की तुम्ही त्यांच्यासोबत शेअर करा. आणि तुमच्या आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी अशा गोष्टी सांगणार आहे जे तुम्हाला खूप चकित करतील किंवा तुम्ही बोलाल की हां बरोबर बोलताय तुम्ही. नक्की कमेंट करून सांगा. कमेंट्स माझ्यासाठी खूप खूप महत्त्वाच्या आहे तुमच्या, कारण की तुमच्या कमेंट्सवर मी पुढचे व्हिडिओज बनवते आणि मला मोटिवेट होतं. सो नक्की मला सपोर्ट करा, मला मोटिवेट करा. आणि ह्या सगळ्या व्हिडिओज मी तुमच्यासाठी बनवते कारण की ह्याबद्दल मला थोडी बेसिक माहिती आहे किंवा ह्यावर मी स्टडी करते. सो मला जेवढं ज्ञान आहे किंवा मी जे ज्ञान अर्जित करते, तर मला असं वाटते की माझ्या सबस्क्रायबर्ससोबत ते नक्की शेअर केलं पाहिजे. आणि तुम्हाला काय वाटते ह्याबद्दल नक्की तुम्ही कमेंट करा. आणि हे जे राशीचक्राचे व्हिडिओ चालू आहे तुम्हाला कसे वाटत आहेत ते सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा. तर आता मी कुंभ राशीबद्दल बोलते. जर तुमची रास कुंभ असेल तर नक्की हा व्हिडिओ बघा. तर सगळ्यात पहिले कुंभ रास आणि ह्या राशीचा जो स्वामी आहे तो शनी आहे. शनी ग्रह कसा असतो तुम्हाला नक्कीच माहिती असेल. जसे कर्म तसे फळ. सो या राशीचा एक बेसिक पॉईंट किंवा तुमचा एक बेसिक पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही जसे कर्म करणार तसे तुम्हाला फळ भेटणार. जर तुम्ही चांगले कर्म केले तर तुम्हाला चांगले फळ भेटणार. वाईट कर्म केले तर तुम्हाला नक्कीच फळ भेटणार. सो तुमच्या स्वभावाबद्दल बोलले, तुमच्यासाठी चांगलं काय वाईट काय त्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत इथे. तर सगळ्यात पहिले तुमच्या स्वभावाबद्दल मी चांगल्या गोष्टी आणि वाईट गोष्टी ज्या तुमच्या स्वभावामध्ये आहेत त्या गोष्टी मी तुम्हाला इथे सांगते. तर नक्की मॅच होत आहेत का कमेंटमध्ये बोलायचं. ओके. सो तुमची जी पहिली स्वभावाची एक चांगली बाजू आहे ती म्हणजे तुम्ही लॉयल आहात. मकर राशीबद्दल, आणि मकर रास आणि कुंभ रास ही दोन्ही रास मला असं वाटते सेम आहे, कारण की दोन्ही राशींचा जो स्वामी आहे तो शनी आहे. सगळ्यात पहिले तुम्ही खूप लॉयल आहात, न्यायप्रिय आहात, कारण की शनी ग्रह तुमचा ग्रहस्वामी असल्यामुळे त्या ग्रहाचा इफेक्ट तुमच्यावर जास्त आहे. तुम्ही न्यायप्रिय आहात. तुम्ही कोणावर जर अन्याय होत असेल तर तुम्ही अजिबात बघू नाही शकत. जर स्वतःवर जर तुम्ही अन्याय करत असेल तर तुम्हाला अजिबात सहन नाही होणार. तुम्ही ॲक्शन घ्याल, भांडाल, सगळं करू शकता. आणि ज्या कुंभ राशीच्या मुली किंवा स्त्रिया असतात ना त्या खूप जास्त ॲक्टिव्ह असतात. म्हणजे तुम्ही खूप चंचल आहात. तुम्ही खूप असे बोलायला हरकत नाही की तुम्ही घरात आणि बाहेर दोन्ही ठिकाणी 100% आहात, किंवा असं बोलायला हरकत नाही की तुम्ही दोन्ही ठिकाणी खूप छान आहात. ही तुमची एक चांगली बाजू आहे. मुलींसाठी मी बोलते. तुम्ही घर आणि ऑफिस किंवा नोकरी दोन्ही सांभाळणारे व्यक्ती आहात. हे स्त्रियांबद्दल आहे. तुम्ही खूप मिसळून राहणारे व्यक्ती आहात. मुलगा असो मुलगी असो, तुम्ही कोणी असो, पुरुष असो किंवा स्त्री असो, तुम्ही मिसळून राहणारे लोक आहात. कोणासोबत लगेच तुमची मैत्री होते आणि खूप मोठा तुमचा ग्रुप बघायला इथे भेटतो. फ्रेंड सर्कल खूप तुमची मोठी असते. आणि तुम्हाला असे मित्रमैत्रिणी बनवायला आवडतात जे खूप बोलके आहेत किंवा जे खूप असे एकदम मन मोकळेप्रमाणे बोलतात आणि खूप छान बोलतात. असे तुम्हाला छान राहायला आवडतं, मस्त सजायला आवडतं, किंवा असं बोलू शकतो की तुमचे कपडे 101 असू शकतात. म्हणजे तुम्हाला कुठली गोष्ट आवडली की ती पाहिजे, ह्या गोष्टीमध्ये तुमचा नंबर पहिला येतो. खूप जास्त खर्च करायला खूप आवडतं तुम्हाला. म्हणजे चांगलं राहायला आवडतं तर खर्च होणारच ना, त्यामुळे खर्चिक आहात तुम्ही. खूप खर्च करायला आवडतो. आणि तुमची पर्सनॅलिटी अशी असते की समोरचा व्यक्ती अट्रॅक्ट झालाच पाहिजे. तर तुमची एक पर्सनॅलिटी अशी आहे. आणि अजून तुमच्याबद्दल चांगलं सांगायचं गेलं की तुम्ही बोलण्यात खूप हुशार असता. समोरच्या व्यक्तीला काय बोलूनच नाही देणार असे पण तुम्ही आहात. तुमच्यासोबत हे मॅच होते का नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही म्हणजे समोरच्या व्यक्तीचं ऐकून घेण्या पहिलेच बोलता. कधी चांगलं असतं, कधी वाईट असतं, त्यामुळे ऐकून घेत जा समोरच्या व्यक्तीचं. आणि कधी तुम्हाला खूप अहंकारी, खूप ॲटिट्यूड, म्हणजे चांगल्या ह्याने पण आहे आणि वाईट ह्याने पण आहे. आणि तुमच्यामध्ये ना खूप जास्त अशी भावना असते
कुणालाही तुम्ही लगेच मदत करू शकतात. मदतगार तुम्ही चांगले आहात आणि चांगले एक फ्रेंड, एक लॉयल फ्रेंड आहात तुम्ही प्रत्येकाचे. त्यामुळे तुमच्यामधली चांगली बाजू आहे स्वभावामधली. आता तुमच्यामधली जी वाईट बाजू आहे ते मी तुम्हाला सांगते आणि त्या गोष्टीवर तुम्ही जर नक्की काम केलं तर तुम्हाला 101% फायदा होईल. त्या गोष्टी तुम्ही सुधारा. तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये नक्कीच तुमचे बोलतील की वा वा काहीतरी बदल झाला आहे तुमच्यामध्ये. सो तुम्हाला खूप जास्त राग येतो. पहिली गोष्ट, तुम्ही कुठल्या पण गोष्टीवर असे रिॲक्ट करतात की समोरचा व्यक्ती काय बोलायचा ह्याचाच राहत नाही. म्हणजे एखादा व्यक्ती तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगायला येत असेल तर ते ऐकण्यापूर्वीच तुम्ही रिॲक्ट असे करता की बाकीचं काही सांगणारच नाही तो, असं आहे. आणि तुम्हाला फ्रेंड्स खूप बनवायला आवडतं. त्यामुळे तुम्ही कधी कधी असे फ्रेंड्स बनवू शकता की तुमच्यासाठी ते चांगले नसतात किंवा जे तुमच्यावर जळणारे असतात किंवा गोडगोड बोलणारे फ्रेंड्स तुमचे खूप असतात. तुम्हाला नुसतं असं मोठं बोलतो ना बाते करायला आवडतं. तुम्हाला असं खूप असं मोठी फ्रेंड्स फॅमिली अशामध्ये राहायला आवडतात. पण तुम्हाला एक सांगते, 4 जण असू दे किंवा एकच असू दे, पण एक लॉयल फ्रेंड किंवा एक बोलता ना आपला एक माणूस असला पाहिजे आयुष्यामध्ये. एक असा व्यक्ती पाहिजे. पण तुम्हाला नाही, तुम्हाला एक नको आहे, तुम्हाला खूप हवे. आणि ह्याच स्वभावामुळे तुम्हाला खूप लोक असे भेटतात की तुमची लाईफ चेंज करून जातात. त्यामुळे तुम्हाला खूप हार्टब्रेक किंवा विश्वासघाताला सामोरं जावं लागतं. आणि तुम्ही खूप जणांवर लवकर विश्वास ठेवतात. त्यामुळे तुम्हाला खूप त्या गोष्टीचा तोटा होतो. त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टींचा नक्कीच तुम्ही लिहून ठेवल्या पाहिजे किंवा काळजी घेतली पाहिजे या गोष्टीची. आणि कुंभरास ही माझ्यासाठी अशी आहे की ती खूप अट्रॅक्टिव्ह पण आहे. आणि कधी तुम्ही असे वागता किंवा असे बोलतात की तुम्हाला कोणी विचारणार नाही किंवा तुमची कधी तुमची अशी वागणूक असते की तुमच्यापासून लोक लांब जाऊ शकतात. त्यामुळे त्या गोष्टीची तुम्ही काळजी घेतली पाहिजे. असं एकदम पटकन कोणाला बोलू नका की तुमच्यापासून सगळे लांब जातील. सो त्या गोष्टीची नक्की काळजी घ्या. आणि तुम्ही आळशी पण खूप असतात, आळस तुमच्यामध्ये खूप असतो. त्यामुळे आळशीपणा नक्कीच सोडा. आणि तुमची जी रेग्युलर जे टाईम टेबल आहे ते फॉलो करा. टाईम टेबलनुसार चाला. तुमच्यासाठी खूप बेनिफिट आहे त्या गोष्टीचं. तुमच्यासाठी जे काय चांगलं आहे किंवा जे शुभ आहे किंवा अशुभ आहे या गोष्टींबद्दल आपण आता बोलणार आहोत. तर कुंभ रास म्हणजे शनिग्रहाची रास आहे. शनिदेव तुमचे स्वामी आहेत. तर तुम्ही नक्की शनिवारी जाऊन मंदिरात शनिदेवांची पूजा केली पाहिजे. हा तुमच्यासाठी एक उपाय किंवा एक नुस्खा बोलले तुम्ही नक्की केला पाहिजे. सो अजून तुमच्यासाठी जे शुभ आहे ते म्हणजे शनिवारी तुम्ही कुठलं पण तुमच्या जर कुंडलीमध्ये शनिग्रह चांगला असेल, शनिवारी तुम्ही तुमच्या आयुष्यातले चांगले काम जे तुमच्या महत्त्वाचे काम असते ते नक्की शनिवारी करा जर चांगलं असेल तर. आणि उरले जर वार तुमच्यासाठी जर मी सांगितलं तर मंगळवार आणि बुधवार तो पण तुमच्यासाठी चांगला आहे. आणि तुमची अग्नितत्वाची रास आहे. त्यामुळे तुमचे फ्रेंड्स अग्नी म्हणजे जे फायर साईन असतील ते तुमचे जास्त चांगले फ्रेंड्स असू शकतात. जसं की धनुरास झाली, ती पण अग्नितत्वाची रास आहे. आणि अजून एक रास ती म्हणजे मेष. जर तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये या राशीचं जो कोणी असेल तर तुमचं त्यांच्याशी नक्कीच चांगलं पटेल. आणि तुमच्यासाठी शुभ दिवस मी सांगितला शनिवार किंवा बुधवार. तुम्ही सोमवारीसुद्धा चांगले काम करू शकता, तुमच्यासाठी तोसुद्धा लकी आहे. आणि तुमच्यासाठी शुभ अंक जर मी इथे बघितला 8 आणि 7, 4 हे तुमच्यासाठी शुभ अंक आहे. तर तुम्ही या दिवशी नक्की तुमच्या आयुष्यातले चांगले कामं करू शकतात. आणि तुमच्यासाठी निगेटिव्ह वार किंवा अशुभ वार मी इथे सांगितला तर तुमच्यासाठी गुरुवार आणि शुक्रवार हा तुमच्यासाठी चांगला नाही. तर तुम्ही नक्की या दिवशी चांगले काम करू नका किंवा चांगली सुरुवात त्या दिवशी नक्कीच करू. अशुभ वार आहे तुमच्यासाठी हे सगळे. तर तुमच्याबद्दल मी थोडकं सांगण्याचा प्रयत्न केला. आणि मी छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला आहे कारण की व्हिडिओ खूप लाँग झाले. त्यामुळे तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि अजून तुमचं वैवाहिक जीवन किंवा कौटुंबिक जीवनाचा जर मी विचार केला तर खूप छान आहे. ज्या गोष्टी मी सांगितल्या त्या गोष्टींचा जर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये काळजी घेतली, सुधारणा केली तर खूप छान तुमच्या आयुष्यात होऊ शकतं. आणि काय नाही, जर असेच व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. कुंभरास खूप चांगली आहे. आणि तुमच्या फ्रेंड्समध्ये फॅमिलीमध्ये जर ही राशी असेल, ह्या राशीचे व्यक्ती असेल तर तुम्ही खूप
नशीबवान आहात. कारण की मी असं का बोलते, कारण की जर तुम्हाला कुठे फिरायला जायचं असेल तर ही व्यक्ती तुमच्यासोबत नक्की येणार. मी लिहून घेते, लिहून ठेवते तुमच्यासमोर, लिहून घ्या तुम्ही. कुंभ राशीची व्यक्ती ऑल टाईम रेडी असते. कुठे पण जायचं फिरायला, ऑलवेज रेडी. यांना फिरायला खूप आवडतं. तुमच्यासोबत रेझोनेट होतं आहे का नक्की मला कमेंट करून सांगा. आणि अजून काय नाही गाईज, तुमच्यासोबत हा व्हिडिओ रेझोनेट झाला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया.